नमस्कार, मी सौ सुजाता सुधाकर जाधव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदुळवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे। महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक कथाकथन स्पर्धेत माझ्या कथेचा विषय आहे छडीचा प्रसाद आणि याचे लेखक आहेत श्री द्वारकानाथ लेले। दक्षिण भारतात एक खेडेगाव होतं। तिथे गणेश नावाचा एक शेतकरी राहायचा। त्याच्या बायकोचं नाव होतं पद्मा। गणेश अतिशय दानशूर होता। कोणीही यायचं, गणेशला काहीतरी मागायचं आणि गणेश ते त्यांना देऊन ताबडतोब मोकळा व्हायचा। गणेशच्या या दानशूरपणाची ख्याती सर्वत्र पसरली होती। मग अन्न असो, कपडे असो किंवा पैसे असो, जो कोणी येई तो गणेशकडून हवं ते घेई आणि त्याची कीर्तिगात निघून जाईल। असं करत करत गणेशची ही संपत्ती कमी होत होती। गणेश दानशूर होता, उदार होता, पण श्रीमंत नव्हता। त्याच्या या गुणामुळे त्याची संपत्ती हळूहळू कमी होत होती। याची काळजी त्याची बायको पद्मा हिला नेहमी लागून राहायची। ती म्हणायची, ही संपत्तीचीच कमी होत राहिली, आपल्या मुलांचे कसे होणार? ती वारंवार ही गोष्ट गणेशला समजावून सांगण्याचा प्रयत्न करायची। माणसानं दानशूर असावं, पण किती, हातचा राखून ना। पण गणेश काही तिचं ऐकत नसायचा। त्याच्या या उदारपणाचा त्याच्या बायकोला दुहेरी त्रास व्हायचा। एकतर एकीकडे संपत्ती कमी होत होती आणि दुसरीकडे गणेश ज्या लोकांना घरी जेवायला बोलवायचा त्यांच्या स्वयंपाकाचं सारं काही तिलाच पाहावं लागायचं। बायको वैतागून गेली होती। यातून काय मार्ग काढावा याचा ती विचार करीत असायची। कधी कधी गणेश घरी नसताना ती बाहेर आलेल्यांना सुनवायची, असे रोज रोज ही कर्मश आहे का? चांगले धट्टेकट्ट्या मेहनत करा, पैसे कमवा, असं रोज रोज घरी येणं बरं नव्हे। पण लोक तिच्याकडे दुर्लक्ष करायचे आणि घरी येणं चालूच ठेवायचे। गणेशच्या घरी येणाऱ्यांपैकी एक अतिथी म्हणजे ब्राह्मण होते। ते ब्राह्मण तर त्यांचा पद्माला खूप राग यायचा, कारण ते जेवायला तर यायचे, शिवाय जाताना दक्षिणाही घेऊन जायचे। गणेशची बायको त्यांना एकदा चांगला धडा शिकवण्याचा विचार करते। एके दिवशी सकाळी सकाळीच अतिथी ब्राह्मण गणेशच्या घरी आले व गणेशला म्हणाले, गणेशजी, आज आपल्या घरी सुग्रास जेवणाचा बेत आखावा असं वाटतंय। गणेश म्हणतो, अरे वा, नक्कीच या तर। माझी बायको उत्तम स्वयंपाक तर करतेच। तुम्ही बसा, आराम करा, मी आंघोळ करून येतो। गणेशची बायको स्वयंपाकघरात स्वयंपाकाला निघून जाते। गणेश आंघोळीला निघून जातो आणि अतिथी ब्राह्मण दिवाणघरात आराम करतात। गणेशची बायको सुंदरसा स्वयंपाक करते, भोजनाचे वेगवेगळे पदार्थ बनवते आणि भोजनाची थाळी सजवते आणि थाळी बरोबर एक वेताची छडी घेऊन बाहेर येते। अतिथी देवांना म्हणते, ब्राह्मण बुवा, जेवण तयार आहे, चला पटकन भोजनाचा आस्वाद घ्या। जेवणाचं नाव ऐकताच अतिथी देव खडबडून जागे होतात। पाहतात तर काय, सुंदर असं जेवण आणि सोबत वेताची छडी। ते म्हणतात, माई, हे हो काय? ती म्हणते, अहो ब्राह्मण देवता, तुमचं जेवण झालं ना की यजमान या छडीचा प्रसाद आपणास देणार आहेत। छडीचा प्रसाद याआधी तर कधी मिळाला नाही। नाही, बरोबर आहे तुमचं, याआधी कधीच कोणाला दिले नाही, पण सर्वात पहिल्यांदा जो अतिथी आमच्या घरी येतो त्यांना हा छडीचा प्रसाद आमचे यजमान देतात आणि पहिल्यांदा आला आहात ना, त्यामुळे आज तो तुम्हाला मिळणार आहे। ब्राह्मण देवता विचार करतात। लांब लचक ओलीगार छडी पाहून त्यांना कल्पनाच करवत नाही तिचा प्रसाद कसा असेल ते। तुमचे भोजनही नको आणि तुमच्या छडीचा प्रसादही नको, असे म्हणून ब्राह्मण देवता धूम ठोकण्याचा प्रयत्न करतात। ते तिथून पळून निघून जातात। पद्मा गालाशीच हसत राहते। तेवढ्यात गणेश येतो। गणेश म्हणतो, अरे ब्राह्मण देवता न जेवताच गेले का बरं? तर पद्मा म्हणते, अहो त्यांना मी जेवायला वाढले होते, पण ते हे वेताची छडीच मागत होते। त्यांना म्हटलं, ही छडी आमची वंश परंपरागत भेट आहे, ती सोडून काहीही मागा। तर त्यांना राग आला आणि ते निघून गेले। गणेशला फार वाईट वाटले। ब्राह्मणजी न जेवता आपल्या घरून निघून गेले याची विवंचना गणेशला घायाळ करून गेली। गणेशला वाईट वाटले। गणेशने पटकन ती छडी घेतली आणि ब्राह्मणांच्या मागे धावत सुटला। ब्राह्मणाने मागे पाहिले तर गणेश छडी घेऊन येतोय। ब्राह्मण देवता आणखी घाबरले आणि
गणेश त्यांना म्हणत होता, अहो ब्राह्मण देवता, ही छडी घ्या, असे जाऊ नका. अहो ब्राह्मण देवता, ही छडी घ्या, असे जाऊ नका. ब्राह्मण आणखी जोरात धावत सुटले आणि लांब पसार झाले. हळूहळू ही हकीकत साऱ्या गावात पसरली आणि प्रथम येणाऱ्यास हा छडीचा प्रसाद मिळतो ही गोष्ट साऱ्या गावात हळूहळू समजली. यानंतर कोणीही गणेशच्या घरी यायला तयार झाले नाही. गणेशची बायको मनाशीच खुश झाली. कधी कधी अति चांगुलपणा, अति दयाळूपणा हा घातकच ठरतो. याचा आपल्या कुटुंबाला आणि आपल्या स्वतःलाही याचा त्रास सोसावा लागतो. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे पद्माने आपल्या कृतीतून दाखवून दिलं. धन्यवाद.